ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्हासनगर 3। Finally, Ambernath has got its first ever aqua theme restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना unique है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है फ्रॉम 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। उल्लासनगर महानगर पालिका के पैनल नंबर 18 में मतदाता सूची का बड़ा घोटाला सामने आया है। एक ही व्यक्ति का नाम और पता बिल्कुल समान रहते हुए उसी व्यक्ति को EPIC ID भी जारी की गई है। ऐसे करीब 800 मतदाताओं के नाम की सूची में दर्ज होने का आरोप लगाया गया है। स्वराज्य संगठन के अध्यक्ष जय गायकवाड़ ने इस गंभीर अनियमितता की शिकायत सीधे चुनाव आयोग में दर्ज कराई है। आखिर क्या है पूरा मामला और कैसे एक जैसे नाम पत्ते वाले 800 मतदाता सूची में शामिल हुए, आइए जानते हैं इस रिपोर्ट में। नमस्कार, मी ॲडव्होकेट जय गायकवाड, स्वराज्य संघटनेचा अध्यक्ष असून आम्ही सध्या जी महापालिका निवडणूक लागली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या मतदार यादीचा अभ्यास केला तर आम्हाला असं लक्षात आलं की अनेक नावं, जवळजवळ 850 नावं आम्हाला अशी मिळाली आहेत ज्यांचं नाव समान आहे आणि त्यांच्या नोंदणी 17, 18, 19, 13 अशा विविध प्रभागात झालेल्या आहे, परंतु त्यांच्या EPIC ID वेगवेगळा आहे। EPIC ID वेगवेगळा असल्याकारणाने त्यांना दुबार मतदार म्हणता येणार नाही, तर हे फ्रॉड मतदार आहेत। आणि आमची संघटनेच्या वतीने आज आम्ही महापालिकेला तसं पत्र दिलेलं आहे आणि संपूर्ण त्या 800-850 लोकांची यादी महानगरपालिकेला आम्ही दिलेली आहे आणि या लोकांचा एक मतदार नोंदणी झाल्यानंतर पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करून नवीन EPIC ID मिळवण्याचा हेतू काय, कोणत्या हेतूने यांनी विविध मतदारसंघात विविध प्रभागात स्वतःची नोंदणी करून घेतली याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जोपर्यंत यांची चौकशी होत नाही, स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत ही 850 मतदार यांच्यावर स्टे देण्यात यावं, यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे। आणि ही आमची मागणी नसून कायदा देखील तसाच सांगतो। आपण जर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट वाचला ज्याच्यामध्ये आपण नोंदणी करतो ज्या ॲक्टनुसार, त्याच्या कलम 17-18 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एका माणसाने एकदाच नोंदणी करायची आहे आणि एकाच प्रभागात नोंदणी करायची आहे, एकापेक्षा जास्त प्रभागात त्यांनी नोंदणी करू नये। आणि जर असं केलं असेल तर ज्या माणसाने अशी नोंदणी केली आहे अशा व्यक्तीविरोधात आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना संगनमत करून ही नोंदणी करण्यासाठी मदत केलेली आहे अशा अधिकाऱ्यांविरोधात सेक्शन 31 आणि 32 खाली गुन्हा नोंद करण्यात यावा। तर आम्ही तशी देखील मागणी आज निवेदनातून माननीय आयुक्त मॅडम यांच्याकडे केलेली आहे। आमचे काही प्रश्न आम्ही दिलेले आहेत आणि असे जे मतदार आहे यांना तात्पुरतं सस्पेंड करण्यात यावं, प्रोव्हिजनल डिलिशन करण्यात यावं, तसेच एक स्पेशल व्हेरिफिकेशन टीम बनवून एका माणसाला 4-4 वॉर्डात, 3-3 वॉर्डात, 2-2 वॉर्डात वेगवेगळे EPIC ID नंबर का देण्यात आले
आणि त्यांना तिथे मतदार म्हणून का घुसवण्यात आलं याची चौकशी करण्यात यावी आणि या सगळ्यांवर जर स्पष्टीकरणामध्ये हे लोक फ्रॉड आढळले तर यांच्यावर निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अशाच पद्धतीने एका वॉर्डात जर 850 लोक मिळत असतील तर संपूर्ण शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात किती घोळ असेल याचा अभ्यास करणं अत्यंत निवडणूक आयोगाला गरजेचं आहे। जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर एक प्रश्नावळी टाकली होती की विविध लोक आम्हाला जी प्रश्न विचारतायत त्याच्यावर उत्तर। त्या प्रश्नावळीमध्ये निवडणूक आयोगाने देखील उत्तर दिलेलं आहे की एका व्यक्तीची नोंदणी एकापेक्षा जास्त प्रभागात असू शकत नाही आणि तसे असल्यास संबंधितांवर सेक्शन 31 खाली कारवाई करण्यात यावी। तर माझा आता निवडणूक आयोगाला आणि महानगरपालिकेला प्रश्न आहे की आम्ही 850 नावं तुम्हाला ज्यांनी एकापेक्षा जास्त नोंदणी केली त्यांना दुबार म्हणता येणार नाही, कारण दुबार नावं जी असतात ॲडव्होकेट जय गायकवाड त्याचा इपिक आय डी एकच असेल आणि त्याचे नाव चुकीने 2 मतदारसंघात किंवा 2 यादीत आले असेल, पण यांची नावं एक आहेत पण यांचे इपिक आय डी वेगवेगळे आहेत। त्यांनी वेगवेगळी नोंदणी का केली, कशासाठी केली याचा अभ्यास करून यांचं स्पष्टीकरण घेऊन यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि जे संबंधित अधिकारी याच्यात मिळालेले आहेत ज्यांनी यांची नावं विविध प्रभागात नोंदून घेतली त्यांची देखील चौकशी करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी।